का किनी दुखावलंय तुमच्या मुलाला, तुम्हाला त्याच्यापासून लांब केलंय, तरी पण तुम्हाला हिचीच बाजू घ्यायची? अहो घरात शांतता लाभू देत नाही मुलगी। जेव्हापासून माझ्या इंद्राच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून बिचाऱ्याच्या आनंदाला ग्रहण लागलंय। तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांना त्रास होतो, आम्हाला कोणालाही तू आवडत नाहीस हे माहितीये ना तुला, मग तरी का तोंड घेऊन येतेस पुन्हा पुन्हा इथे? मॅडम मी जेव्हा जेव्हा इकडे आली आहे तेव्हा तेव्हा तुम्ही माझा अपमान केलाय, पण मी नेहमी तुमचा मान ठेवलाय आणि आज बी ठेवेन। तुम्ही आता जे काय बोललात त्याचं लई वाईट वाटलंय, पण काय करणार, माझ्या आई बुवांनी मला मोठ्यांचा आदर करायला शिकवले, म्हणून मी काहीच बोलणार नाही। नाही तुझी बोलायची लायकी पण नाहीये, आत्ताच्या आत्ता इथनं चालतं व्हायचं? मी निघून जाईन मॅडम, पण आधी जे काम करायला आले होते ना ते करते। आबा हे तुमचं पाकिट, हे फॅक्टरीत पडलं, मला सापडलं म्हणून परत आणून देते। याच्यात तुमचे महत्त्वाचे कार्ड वगैरे असतील म्हणून आता लगेच द्यायला आले। येते मी। आता हे आंदोलन तेव्हाच संपेल जेव्हा आमच्या अडचणी सोडवल्या जातील। जर इथे हिच्यासोबत कोणी उभं राहिलं तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा। राणीचा आबासाहेबांचा माझ्या राणीचा। इंद्रा, मी माझं पद मिरवतो असं म्हणत होतास ना, तू वेगळं काय करतोयस? मी स्वखुशीने मिरवतो, तुझ्याकडे पर्यायच नाहीये। तुझं एमडी पद सुद्धा फक्त मिरवण्यासाठी आहे। तिकडचे निर्णय सगळे आबा आणि त्या राणीच्या म्हणण्यानुसारच होतात। इंद्रा, आय अंडरस्टँड व्हॉट यू आर गोइंग थ्रू। तुझा राग मला कळतोय। आबासाहेबांनी असं नको वागायला होतं। कसं आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात। आपण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की तुला त्या राणी पुढे हार मानावी लागली। ती राणी काय आता कामगारांपुढे हुकमाची राणी झाली। त्यांना माहिती आहे ना राणीचं कार्ड वर्क करतं ते। मी राणीसाठी माघार घेतलेली नाहीये, मी आबांसाठी माघार घेतली। हो पण इंद्रा, त्याला कारणीभूत राणीच होते ना। मला तर काय वाटतं माहितीये का इंद्रा, हे गजाळ प्रकरण झाल्यापासून राणी तुला जास्त अंडर एस्टिमेट करते। तिला दाखवून द्यायचं होतं कामगारांना की एका महिला कामगाराने एमडीला हरवलंय। गैरसमज आहे तिचा तो। मला हरवणं एवढं सोपं नाहीये, समजलं? आज भले मी एक पाऊल मागे आलो असेल, पण पुढचं जे पाऊल टाकेन ना ते 10 पावलांच्या तोडीचं असेल। राणी थांब। मालतीचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस। तुझं का राग करते मला खरंच माहिती नाही, त्याविषयी कुठला गैरसमज आहे खरंच माहिती नाही। कदाचित तिचं तिच्या मुलावर, इंद्रावरती आंधळ प्रेम आहे आणि तू कायमच इंद्राच्या विरोधात ठामपणे उभी राहिलीस म्हणून ती तुझा राग करत असेल। पण तू फॅक्टरीत जे काही केलंस ना ते अगदी योग्य होतं। अशीच काय इंद्राच्या चुकांच्या विरोधात ठामपणे उभी राहा। ही काय करते इथे? आली असणार आबासाहेबांचे कान भरायला। बघितलंस, हिच्यामुळे सगळं होत आहे। कामगारांना हिनेच भडकवलं असणार, नाहीतर कामगारांची कसली बिशाद। तिला काही करू देत, आता हिची मिजाज माझ्यासमोर नाही चालणार। माझ्या स्वप्नांच्या आड येते। आता हिला हिची जागा दाखवल्याशिवाय मी शांत नाही बसणार। काय करू या राणीचं?
अजून आली नाही घरी. आलीस? आणि ही काही येळ झाली का ग घरी यायची? कुठं होतीस एवढा येळ? अगं वस्तीतलं सगळं कामगार कवाच घरी आल्यात आणि तू कुठं राहिली होतीस? आबांच्या घरी गेले होते. काय? अगं तुझं काय डोकं बिकं फिरलंय वय राणे? एवढं झालं तरी त्या मालिकांच्या बंगल्यात परत गेलीस वय तू? अगं आबासाहेबांचं पाकिट पडलं होतं, ते मला सापडलं. आता त्यात महत्वाचं कार्ड वगैरे होतं, ते नको का द्यायला? तिथं फॅक्टरीत सुद्धा कशाला कामगारांच्या बाजूने उभी राहिली होतीस ग? कशाला लोकांची जुने दूध असते तू सदा ना कदा? तुझ्या पुरतं बघत जा की तू. अगं आई, मी पण कामगार आहे. त्यांचं आणि माझं काय वेगळं आहे का आता? 18 तासाची शिफ्ट म्हणजे मला पण 18 तास राबावं लागलं असतं. आणि हे किती चुकीचं आहे बघ. अरे आम्ही माणसं आहोत, आम्ही काय जनावर आहोत का? जनावरांना पण एवढं राबवून घेत नाही ग, मग बोलायला नको का? तुझं सगळं खरं आहे राणे. अगं पण ते तू शांत बस बरं, बस इकडं. अगं बस खाली, सावकाश. आणि या अवस्थेत कशाला आली बरं तू फॅक्टरीत? हा लई शहाणी आहेस. अगं इथं तुझ्या काळजीनं माझा जीव जायला लागला होता आणि म्हणतेस वय कशाला यायचं म्हणून. आता पण आली ना मी घरी. तू त्या फॅक्टरीचा विचार सोड बरं आता. तू नको बरं काळजी करू, सगळं मिटलंय आता. मला नाही वाटत राणे तसं. तर वाटतंय मिटलं नाही, वाढलंय. अगं मालतीबाई साहेबांनी बघितलंस का केवढ्या रागानं बघत होत्या तुझ्याकडे? नुसताच जाळ होता त्यांच्या नजरात. मला तर वाटलं का तुझा नजरेनंच जीव घेतात का काय? माहिती तरी आहे का तुला? राणे कशाला नांदर लागतेस त्यांच्या? खरंच तुझी नोकरी गेली तर आपण खायचं काय, जगायचं कसं, काय करायचं ह्याची बी काळजी वाटत नाही होय ग तुला? हा ना ग, की लई मोठी माणसं आहेत राणे. पण काय बी केलं, किती बी केलं ते आपण नाही त्यांची बराबरी करू शकत. पण आपल्या पायरीनच राहिलं पाहिजे. हा नोकरीचं मरू दे एक वेळ, पण उद्या त्यांनी तुला काय केलं तर? आगाई काही पण काय बोलते तू? काही होणार नाही, आता सगळं ठीक होणार आहे. तू तू नको बरं उगाच काळजी करू. आराम कर तू. तू बस, मी आले. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. आय एम सो हॅपी. घरातला हा आजचा नजारा बघून आहे ना, मला खरंच खूप आनंद झालाय बघ. तू MD झाल्याचा फील येतोय मला आत्ताच. MD मीच होणार आहे उर्मिला. त्यासाठी आपल्याला आबा आणि इंद्रा यांच्यातला वाद असाच पेटत ठेवला पाहिजे. मग आबांना हळूहळू कळेल की इंद्राचं फॅक्टरीत असणं फॅक्टरीसाठीच धोकादायक आहे, आणि इंद्रालाही कळेल की त्याच्या मतांना कामगारांसमोर फॅक्टरीत काडी मात्र किंमत नाहीये. मग आबा एकतर त्याला MD पदावरून काढून टाकतील, किंवा ॲज युजल रागाच्या भरात इंद्रा